पॉक्सो कायदा 2012 नक्की काय आहे हा कायदा? चला सोप्या भाषेत समजून घेऊया. तर भारतात मुलांचं लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कसं होतं याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आज आपण काय काय बघणार आहोत? पॉक्सो कायदा म्हणजे काय, त्यातले बदल आणि नियम. सर्वात आधी पॉक्सो या नावाचा अर्थ समजून घेऊ. याचा अर्थ आहे बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा. हा कायदा खास मुलांच्या संरक्षणासाठी बनवला आहे. उद्देश एकच, एक सुरक्षित समाज. हा कायदा 2012 मध्ये आला, पण 2019 मध्ये त्यात मोठे आणि महत्त्वाचे बदल केले गेले. आणि हे लक्षात घ्या, हा कायदा 18 वर्षांखालील प्रत्येकाला लागू होतो, मग तो मुलगा असो वा मुलगी. आता बघूया 2019च्या बदलांमुळे कायदा कसा अधिक मजबूत झाला. शिक्षा खूपच कठोर करण्यात आली. फरक बघा, गंभीर गुन्ह्यांसाठी किमान शिक्षा थेट 7 वर्षांवरून 10 वर्ष झाली. इतकंच नाही तर बाल पोर्नोग्राफी संबंधी गुन्ह्यांसाठीही शिक्षा वाढवण्यात आली. चला तर या कायद्यातील काही मुख्य गुन्हे आणि त्यांच्या शिक्षांवर एक नजर टाकूया. उदाहरणार्थ कलम 7 लैंगिक हल्ला म्हणजे काय हे अगदी स्पष्टपणे सांगतं. फक्त शारीरिकच नाही तर कलम 11 नुसार लैंगिक छळासारख्या गोष्टींचाही यात समावेश होतो. या कायद्यातील एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनिवार्य रिपोर्टिंग. तक्रार करणं बंधनकारक आहे. आणि जर कोणी गुन्हा माहीत असूनही कळवलं नाही तर त्यांनाही शिक्षा होऊ शकते. ही शिक्षा 6 महिन्यांपासून ते 1 वर्षांपर्यंत असू शकते. त्यामुळे रिपोर्टिंग महत्त्वाचं आहे. या कायद्यात पीडित मुलांच्या गोपनीयतेचीही पूर्ण काळजी घेतली जाते. त्यांची ओळख उघड करता येत नाही. आणि न्याय वेळेवर मिळावा म्हणून खास विशेष न्यायालय स्थापन करण्याचीही तरतूद आहे. काही अडचण आल्यास किंवा तक्रार करायची असल्यास 1098 हा चाइल्ड हेल्पलाईन नंबर लक्षात ठेवा. शेवटी पॉक्सोसारखे कायदे हे दाखवून देतात की एक समाज म्हणून आपण आपल्या मुलांच्या सुरक्षेला किती महत्त्व देतो.